कोणतं खत वापरल्यानंतर किती दिवसाला लागू होतं त्याच्यानुसार तुम्हाला नियोजन करणं गरजेचं आहे. ते जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केलं तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा चांगला होईल. काही पीक अशी असतात आपली, जशी की मिरची असेल, टोमॅटो असेल, कंटिन्युअस आपल्याला वाढ पण झाली पाहिजे, फुलं पण आली पाहिजे, तोडणी पण होत असते. मग अशा वेळेला आपल्याला कोणत्या ग्रेड आपल्याला सिलेक्शन करणं आहे गरजेचं आहे ते आपण पाहूया. मग त्या ठिकाणी आपल्याला तिन्ही नत्र, स्फुरद, पालाश ज्याच्यामध्ये आहे आणि ज्याच्यामध्ये स्फुरदाचं प्रमाण जास्त आहे, पोटॅशचं प्रमाण जास्त आहे, अशा ग्रेड आपल्याला त्या ठिकाणी निवडायच्या. मग त्याच्यामध्ये तुमचं 13-40-13 असेल, 10-20-20 असेल, ही ग्रेड आपल्याला त्याच्यामध्ये वापरणं गरजेचं आहे. 10-20-20 मध्ये मॅग्नेशियम पण त्या ठिकाणी आहे, जे आपल्याला अन्न निर्मितीमध्ये पण काम करणार आहे. किंवा आपले जे पिकांच्या तोडण्या जे वाढतात ते अशी ग्रेड वापरल्यानंतर आपल्या तोडण्या आपण चांगल्या प्रकारे वाढू शकतो. मग ह्या ग्रेड जे आहेत टप्प्याटप्प्यानुसार आपल्याला ह्या ग्रेड वापरणं गरजेचं आहे. आणि शेतकरी बंधूंनो, ज्या नवीन ग्रेड मार्केटमध्ये आलेल्या आहेत ना, त्या ग्रेड अशा दिलेल्या आहेत तुम्हाला, जमिनीमध्ये टाकल्यानंतर पिकाच्या अवेलेबल फॉर्म मध्ये, म्हणजे पिकाला ज्या फॉर्म मध्ये खाणं लागतं, पीक घेतं, त्या फॉर्म मध्ये त्या ठिकाणी ते जे काही वॉटर सोल्युबल विद्राव्य खतं जे आहेत ती त्या ठिकाणी दिलेली असतात. म्हणून त्याचा परिणाम तुम्हाला जलद गतीने त्या ठिकाणी दिसतो. मग हे वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये त्याचं या अशा प्रकारचे आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतो. त्याच्यामध्ये शेवटची जी अवस्था आहे, म्हणजे फळं लागल्यानंतर फळवाढीची अवस्था किंवा फळ काढणीची अवस्था असेल, म्हणजे जे काही फळबागा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही मग पोटॅशियम शोनाइट सारखी जी काही खतं आहेत किंवा 0050 सारखी जी काही खतं आहेत, ज्याच्यामध्ये पोटॅशची मात्रा जास्त प्रमाणामध्ये असते, ती खतं त्यावेळेला तुम्ही वापरू शकता, जेणेकरून तुमच्या फळांची चकाकी असेल, वाढ असेल, शायनिंग असेल, ती तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिळू शकते. पोटॅशच्या जो 0050 आपण जे विद्राव्य खत देतो, म्हणजे ठिबकद्वारे म्हणा, तर याचा उपयोग साधारणपणे 7व्या दिवसानंतर चालू होतो. म्हणजे जर आपल्याला फळ काढणी पूर्वी वापरायचंय तर 7 दिवस आधी वापरून तर काही उपयोग त्याचा होणार नाही. फळ काढणीच्या साधारण 10, 12, 15 दिवस आधी त्याचा वापर. 7व्या दिवशी चालू होतं आणि 15 दिवशी संपतं. मग आपल्याला फळ काढणी 15 दिवस जर असेल त्यावेळेस त्याच्या आधी तुम्हाला ते खतं अशी वापरणं गरजेचं, त्याचा आपल्याला पूर्णतः उपयोग घेता येईल. शेवटचा मुद्दा की जे आपण आतापर्यंत जी खतं वापरली, डीएपी कधी निवडलं, कधी 10-26 निवडलं, किंवा आपण जे काही विद्राव्य खतं वापरली, हे वापर झाल्यानंतर ती जमिनीत राहतात, त्याचा 100% युज होत नाही. मग ही जमिनीत राहिलेली खतं रिलीज करण्यासाठी आपण बायो फर्टिलायझर वापरतो की आपल्या पिकाची गरज म्हणूनच वापरतो? नेमकं बायो फर्टिलायझर किंवा जे आपले जैविक जी खतं आहेत, जी नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करून देतात, तर त्याविषयी नेमका वापराचा उद्देश काय? निश्चित, म्हणजे ते सर तुम्ही आता जसं आपण 100% जे अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपण सेंद्रिय पदार्थ 30% असेल, रासायनिक 50% असेल आणि 20% जे मी तुम्हाला जैविक म्हटलं. शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्वाचा पार्ट जो आहे अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये जैविक खतं आहे. आता ती का आहेत ती आपण बघूयात, परंतु जे काय अन्नद्रव्य आपण वापरतोय ती आपल्या जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याचा लॉसेस जे आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. आता ते लॉसेस जे होतात ते जर आपल्याला थांबवायचं असेल, किंवा जे आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये खतांचा वापर जो करतोय तो कार्यक्षम वापर वाढवण्यासाठी किंवा कार्यक्षम वापर होण्यासाठी ही जैविक खतं खूप महत्वाची असतात. ही जी काही खतं जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याचं काय होतं हे आपल्याला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जी काही आपण खतं टाकतोय ती बरीचशी खतं जी वाया जातात ना, ती कशा प्रकारे वाया जातात ते आपण एक 5 ते 10 मिनिटात समजून घेऊया. नंतर आपण जैविक खतांचा वापर का करायचा त्याच्यावर येऊया. आता नत्रयुक्त खतांचा जो आपण वापर करतोय शेतकरी बंधूंनो, तो वापर केल्यानंतर नत्रयुक्त खतं जे आपण वापरतोय ना, झाड नत्रयुक्त खतं जे घेतं ते 2 फॉर्म मध्ये घेत असतं त्याच्यासर. एक तर अमोनियाकल फॉर्म असतो आणि नायट्रेट एक फॉर्म असतो. मग मार्केटमध्ये आपल्याला अमोनियम सल्फेट मिळतं, डायरेक्ट फॉर्म मध्ये. काही नायट्रेट युक्त खतं असतात, जसं 24-24-0 महादनचं एक खत आहे, त्याच्यामध्ये नत्र जे आहे 24% ते नायट्रेट फॉर्म मध्ये. आणि तुमच्या बॅगेवर पण ज्या वेळेला तुम्ही शेतकरी बंधूंनो बाजारामध्ये कोणती बॅग घेतात त्याच्यावर लिहिलेलं पण असतं नायट्रेट फॉर्म आहे का अमोनियकल फॉर्म आहे. ते नत्रयुक्त खतांचा वापर शेतकरी बंधूंनो तुम्ही करताना आता आपल्या जमिनीमध्ये किंवा एक नत्र जे आपण म्हणतो की आपल्या पिकाला किंवा या सजीव सृष्टीमध्ये किंवा याच्यामध्ये जे नत्र जे अवेलेबल फॉर्म जो आहे तो आपण जर बघितला तर ऑर्गेनिक फॉर्म मध्ये जवळजवळ 95 ते 96% जे आहे हे ऑर्गेनिक फॉर्म मध्ये नत्र या भूतलावर अवेलेबल आहे किंवा ह्या जमिनीमध्ये अवेलेबल आहे असं आपण समजू शकतो. जे पिकाला काही कामाचं त्याचं कन्व्हर्जन इनऑर्गेनिक फॉर्म मध्ये झालं तर ते पीक घेणार आहे. कारण की झाड कोणतेही पीक जे अन्नद्रव्य घेतं
ते रासायनिक पद्धतीमध्ये किंवा इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये घेतं. जे आपण ऑर्गॅनिक खतं टाकतो त्या फॉर्म मध्ये घेत नाही. त्याचं कन्व्हर्जन होतं, मग पीक ते इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये उचलतं. आता जे नत्र आहे ते अमोनियाकल आणि नायट्रेट ह्या 2 फॉर्म मध्ये शेतकरी बंधूंनो तुम्हाला मी सांगितलं झाड घेत असतं. आता जमिनीमध्ये जी काही खतं आपण टाकतो ना, त्याच्यामध्ये युरिया असेल, युरिया आपण टाकला त्याच्यातला जो नत्र आहे तो अमाइड फॉर्म मध्ये, म्हणजे थोडक्यात ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये आहे. ते जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन अमोनियाकल मध्ये होतं, नायट्रेट मध्ये होतं आणि मग पीक घेत असतं. आता झाडाला अमोनियाकल फॉर्म पण चालतो, नायट्रेट फॉर्म पण चालतो, पण नायट्रेट हा जो फॉर्म आहे तो खूप अधिक प्रमाणात आपल्या झाडाला आवडत असतो आणि अमोनियाकल फॉर्म एवढा कमी प्रमाणामध्ये आवडत असतो. पण अमोनियाकल फॉर्मचं परत नायट्रेट मध्ये कन्व्हर्जन होतं आणि झाड ते आपलं पीक घेत असतं. परंतु हे जी काही खतं आपण टाकतो ना, जसं मी तुम्हाला मागाशीच सांगितलं, नायट्रेट युक्त खतं जे आपण टाकणार आहे 30% आपल्याला पिकाला मिळणार आहे. मग 70% काय होतं, 70% काय होतं शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये टाकल्यानंतर लॉसेस भरपूर होतात. त्याच्यामध्ये सायंटिफिक टर्म जर आपण बघितले, डिनायट्रिफिकेशन होतं, हवेत उडून जातं, होलाटायझेशन म्हणजे हवेत उडून जातं नत्र. नत्र हा एक वायू आहे, तो हवेत उडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये जातो. आणि दुसरं, आपण नत्रयुक्त खताचा वापर जरी नाही केला तरी पीक वाढणार आहे. का वाढणार आहे? जो हवेतला जो नत्र आहे तो पीक घेत असतं. म्हणजे नत्राचं जे काही वापर जो आहे पीक, त्या हवेच्या नत्राचा वापर सुद्धा पीक खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत असतं. तसं स्फुरद आणि पोटॅशचं नाही, फक्त नत्र जमिनीतूनच पाहिजे. फक्त नत्र एक असं अन्नद्रव्य आहे जे हवेतला जो नत्र आहे, पिकाच्या काही जी काही पीक आहे, डाळवर्गीय पीक आहे, ती मुळांवर गाठी असतात, ते हवेतला नत्र स्थिर करतात आणि त्या पिकाला आपसूक मिळत असतं. आता हा लॉसेस कसा होतो 70% मधला, आपण पाणी जास्त प्रमाणामध्ये जर दिलं शेतकरी बंधूंनो, तर नायट्रेट हा जो काही घटक आहे तो पाण्यामध्ये खूप घुलनशील आहे, खूप विद्राव्य आहे. मग तो काय करतो माहितीये का, पाण्यामध्ये विरघळतो आणि जर जास्त पाणी झालं तर मुळाच्या कक्षेत तो बाहेर निघून जातो, तो आपल्या पिकाला मिळत नाही. दुसरं, अमोनियाकल फॉर्म मधला जो नत्र आहे तो त्याचं काय होतं, ते जमिनीमध्ये टाकलं तर त्याचं जर आपण पाणी दिल्यानंतर ज्या वेळेला जमीन सुकते ना, त्यावेळेला त्याचं काय होतं, त्याचा जो नत्र आहे तो हवेत उडायचं जी काय प्रक्रिया आहे ती चालू होते. मग अमोनियाकल नत्राचं जे आहे होलाटायझेशन होतं, तो हवेत उडून जातो. म्हणजे ज्या वेळेला आपण युरिया वापरतो किंवा इतर नत्रयुक्त खतांचा वापर करतो, 30% आपल्या झाडाला मिळत असतं. बाकीचं जे आहे ते पाण्याद्वारे बाहेर निघून जातं किंवा हवेमध्ये उडून जातं. म्हणून आपल्याला नत्रयुक्त खतांचा वापर जो आहे स्प्लिट मध्ये करायचा आहे, टप्प्याटप्प्याने करायचा आहे. एकदम आणली नत्रयुक्त खतं एकदम टाकली असं नाही करायचं शेतकरी बंधू. आपल्याला टप्प्याटप्प्याने त्याचा वापर करायचा, जेणेकरून त्याचे जे लॉसेस आहे ते त्या ठिकाणी आपल्याला टाळता येतील किंवा कमी होतील.